नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 7 एप्रिलला तू तू मी मी नावाचं नवं मराठी नाटक आपल्या भेटीला येत आहे. केदार शिंदे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी हे नाटक लिहिलंसुद्धा आहे आणि याच नाटकामध्ये मूळ भूमिकेमध्ये आहेत भरत जाधव सर. तुमचं स्वागत आमच्या प्लॅटफॉर्मवर. लगोलग आपण गप्पांकडे येऊया. पहिलाच प्रश्न असा की तू तुम्हीमध्ये तुमच्या एकूण 13 वेगवेगळ्या भूमिका आहेत, वेगळे तुमचे 13 कॅरेक्टर आहेत. काय सांगाल त्या कॅरेक्टरबद्दल? कॅरेक्टर नाटक हे मुळात तू मी 98ला येऊन गेलो होतो आणि मुळात आम्ही परत नाटक आणतोय ते आमच्या सगळ्यांचे आपल्या संचालक लाडके विजय चव्हाण त्यांना आदरांजली देण्यासाठी आणतोय. जसं मी मोर्चे मावशी परत केलं होतं तसं मला वाटलं की तू मी पण त्यांचं नाटक आपण करूया परत. केदार बोला आपण करूया, हरकत नाही. मग म्हटलं मी ह्या नाटकात ऑलरेडी दुसरा रोल करत होतो आणि विजय चव्हाण विजवामा ते 13-14 भूमिका करत होते. म्हटलं की ते मी करावेत म्हणून. आणि मला खूप माझ्याकडे ते वेगळंच होतं चॅलेंज की ज्या नाटकात मी वेगळा रोल करून विजवामाचे रोल आता मला करायला मिळतात. माझ्यासाठी सुद्धा एक जरा काय म्हणतात त्याला चॅलेंजिंग आहेच. आणि मुळात त्यात केदारचं नाटक खूप सुंदर आणि छान नाटक आहे आणि 2 फॅमिलीची गोष्ट आहे, 2 कपल आणि त्यात मध्ये मध्ये जे फिल इन द ब्लँक्स म्हणून कॅरेक्टर्स येत आहेत ते मी करतोय. इंटरेस्टिंग आहे, धमाल आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की नवरा बायको त्यांच्यातली जी तुतू मिमी आहे, तुतू मिमीला पण कुठे लिमिट असायला हवं. ती तुतू मिमी ही चांगल्या पद्धतीची असावी, ती ह्या बोटाची नसावी. तू मिमी माझं चालत नाही किंवा तुझं चालत नाही. आपण दोघं म्हणून जर आपण संसार केला तर तो खरा संसार छान चालू शकतो. ही अशी सिंगल लाईन आहे, पण ज्या पद्धतीने केदारनी ही लाईन वर्क केली तेव्हा पण आमचे भरपूर शो झाले होते. आणि आताही मला वाटतं की कुठेही नाटकात बदल न करता आहेत त्याच गोष्टी परत मांडल्या तरी लोक एक्सेप्ट करतील, आवडेल लोकांना. आणि एक सिनेमॅटिक नाटक आहे, म्हणजे यात 2 घरांची जर गोष्ट असली तरी लोकेशन्स भरपूर आहेत. त्यामुळे रंगमंच म्हटले तर फ्लॅट्स आमचे आहेत ते घराच्या आतले फ्लॅट्स बदलतात आणि मग तिथे वकिलाचं ऑफिस लागतं, रस्त्याचा ज्योतिषीचा सीन होतो, मग बारमधला सीन होतो. असे बरेच चेंजेस पण आहेत. त्यामुळे लोकेशन जास्त असल्यामुळे ते तो सिनेमॅटिक वर्क झालेली ही गोष्ट. तेव्हा देखील आम्ही करतो तेव्हा सिनेमॅटिक नाटक पण नाव देतो. त्यावेळेस पण तो करेक्ट सिनेमॅटिक नाटक या अंडरलाईन गोष्टीकडे आम्ही करणं हे नाटक लोकांसमोर आणतोय. आणि आहे धमाल आहे, मजा आहे, लोकांना आवडेल. लोकांनी माझ्या नेहमीच मी केलेल्या कामाला प्रेम करत आले. या उद्देशाने आज हे नाटक उद्या पाहतील लोक, त्यांना नक्कीच आवडेल याची मी नक्की खात्री देतो. बरेच पुढचा प्रश्न असा आहे की सैमध्ये तुम्ही 4 वेगवेगळ्या भूमिका निवडल्या, पण त्या एका पटडीमध्ये नसून त्या बरोबर पॅरामीटरमध्ये होता. आता तुम्ही 13 विविध भूमिका निवडताय. या दोघांमधला समतोल तुम्ही कसा घातला? सैरी कसं असतं, तुमच्या गोष्टीला महत्व द्या. सैरीची गोष्ट वेगळी आहे. सैरीची जी कॅरेक्टर्स येतात ती पण भयानक वेगळी येते. ही गोष्टच टोटली वेगळी आहे. सैरीमध्ये एका कॅरेक्टरचं ज्यात मीच काम करतो, त्याचा मर्डर झाल्यानंतर त्याच्यावर सेम दिसणारी माणसं येतात आणि गोंधळ होतो. इथे तसं काही संबंध नाही आहे. ती गोष्ट 2 कपलची चालू आहे, 2 फॅमिलीची, आणि मध्ये जे कॅरेक्टर्स येतात सतत मध्ये ते मी करतोय. त्यामुळे त्यासारखेच कॅरेक्टर इथे होतील असं नाहीये. त्या नाटकाची जातकुळी वेगळी, या नाटकाची जातकुळी वेगळी. सैरीसारखं मुलं आम्हाला तसंच बघायला मिळालं असं काही नाहीये. गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीत एक नाविन्य असतं. त्यामुळे सैरेसई आवडलेलं आहे त्यांना तुम्ही पण नक्कीच आवडेल, पण ते डोक्यात सैरेसई ठेवून येणं चुकीचं आहे. कारण वेगळी गोष्ट आहे. प्रत्येक जशी आमच्या फिल्म्स कशा वेगवेगळ्या असतात ना, ते गोष्ट वेगळी, कॅरेक्टर्स वेगळे. सई मधलं गीते कॅरेक्टर तुम्हाला एकही दिसणार नाही. म्हणून सईसारखी कॅरेक्टर तशी होतील का ते मी नाही सांगत. इथे सतत काही गोष्टी जे मध्ये बारीक कॅरेक्टर्स येतात ते मी करतो. पुढचा प्रश्न आहे की या नाटकामध्ये केदार सरकार आहेत, कमलाकर सर सुद्धा आहे. याच्याच जोडीला 3 नवोदित कलाकार आहेत, निखिल आहे, चिरा आहे, ऐश्वर्या आहे. त्या तिघांसोबत काम करताना तुमचा अनुभव? निखिल सोबत मी काम केलं होतं, 2 फिल्म्स केले त्याच्यासोबत. चांगलं ऍक्टर आहे, टॅलेंटेड आहे, देखणं आहे. आणि तर रुचिरा जाधव आणि ऐश्वर्या शिंदे याही नवीन आहेत माझ्यासाठी. पण हा प्रश्न येत नाही कधी काम करतात. सुरुवातीला तर पहिल्या ओळख आपल्याला कळते नवीन आहे, म्हणजे आपण काम करायला लागतो तेव्हा आम्ही सुद्धा अनुभवी असलो तरी रिहर्सल करताना आम्ही नव्यानंच काम करायला लागतो.
त्यामुळे हा नवीन हा जुना हा विचार मुळात मी ठेवत नाही, केदारही ठेवत नाही. आणि नवीन आलेले माणसं पण तो रिस्पेक्ट असला तरी कामाला महत्व, त्या रोलला न्याय देणं महत्वाचं आहे. त्यामुळे टॅलेंटेड आहेत दोघे, त्यांना समज आहे सगळ्यांना की आपल्याला काय करायचंय, काय प्रेझेंट करायचंय. आणि मुळात ऍक्टरला नाटकाची समज, त्या गोष्टीची समज असते की तिथे नवं जुनं काय राहत नाही, तो त्याचं प्रेझेंटेशन असतं. आणि मला असं वाटत नाही की त्यांचं नव्याने प्रेझेंटेशन असेल, ते तद्दल कमर्शियल, तद्दल तुम्हाला एक अनुभवी कलाकार कसे काम करतात त्या पद्धतीनेच प्रेझेंट होतील. सरते शेवटी दादा एक शेवटचा प्रश्न करतो. तू मेमे या नाटकामधून प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळेल? जसं तुम्ही बोललात की भूमिका तर वेगळ्या असतील, संपूर्ण गोष्ट सुद्धा वेगळी आहे. आधी जे दोनदा जे नाटक घडलंय त्याच्यापेक्षा थोडंफार वेगळं असेलच, पण यामधून आपल्याला नवीन प्रेक्षकांना काय बघायला मिळेल? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढंच आहे की तो मी नाटक दोन कपलची गोष्ट आहे, फॅमिलीची. मी जसं म्हटलं की तू मी तुमच्यातल्या ती स्पर्धा जेव्हा बंद होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थात ते संसार टिकेल. तर ती स्पर्धा काय लागते, कशामुळे होते, नवरा बायको अंडरस्टँडिंग का नाही, नेमकं आपण कुठे चुकतो, या बऱ्याच गोष्टी बारीक बारीक, त्या नकळत त्या बारीक गोष्टी कधी मोठ्या होतील आणि घटस्फोटापर्यंत जातील हे आपल्याला कळत पण नाही. तर तो प्रवास होऊ नये यासाठी काय काय गोष्टी त्रासदायक असू शकतात संसारात, ते कापल्या की कसं आपण संसार आपला नीट छान जाऊ शकतो, एवढी सुंदर लाईन या नाटकात आहे. त्यामुळे आधी सांगतोय फार सिरियसली जातो, नाटक सिरियसली आहे. हे नाटक अशा पद्धतीने जर गोष्ट मांडली तरी त्याचं प्रेझेंटेशन खूप विनोदी आहे, कारण सिच्युएशन स्ट्रॉंग आहे. सगळी सिच्युएशन जे केदारने पेरले ती विनोदी अंगाने पेरली, त्यामुळे करेक्ट सिच्युएशनल कॉमेडी ज्याला म्हणू आपण त्यापैकी हे नाटक आहे. त्यामुळे हे नाटक तुम्हाला नक्की आवडेल. जवळच्या थिएटरमध्ये तुम्हाला नाट्यगृहात कुठे तुम्हाला जसं अवेलेबल होईल तसं या. नाटकाच्या 7 एप्रिलपासून लागोपाठ शो आहे, जिथेही तुम्हाला शक्य ते नाटक पाहायला या. आणि जसं सैरीस हे नाटक पाहून तुम्ही मला भेटायला येतं, माझ्याशी गप्पा मारता, तसं हे नाटक पहा, मला भेटायला आणि मला सांगा आवडले की नाही. नक्कीच आवडेल.